अमरावतीच्या मध्यवर्ती भागात ऐतिहासिक शिवटेकडी ही अमरावतीच्या इतिहासाची साक्ष देत उभी आहे। येथे सुंदर झाडे झुडपे व प्रसन्न शुद्ध हवा यांचा संगम आहे। अमरावतीचे हृदयच जणू श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर रुबाबदार देखणा अश्वारूढ पुतळा उंच टेकडीवरती दिमाखात उभा आहे। येथे प्रसिद्ध व प्राचीन असा दर्गा सुद्धा आहे। हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीकच जणू श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण स्वतंत्र भारताचे 6वे राष्ट्रपती श्री नीलम संजीव रेड्डी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते। श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र शिलालेख महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासोबतच बसविण्यात आला आहे। ह्या आज्ञापत्रात महाराजांची झाडे, वन, अरण्य व प्रजा यांच्याविषयीची आत्मीयता लक्षात येते। महाराजांनी सैनिकांना उद्देशून हे आज्ञापत्र लिहिले होते। यात ते म्हणतात की स्वराज्य कामासाठी अरमरासाठी सागवान, आंबा, फणस जे पण वृक्ष राज्यातील अरण्यातून तोडले जातील त्याचा योग्य मोबदला त्यांच्या मालकास द्यावा। त्याच्या संमतीनेच झाड तोडावे, कारण महाराज म्हणतात ही झाडे रयतेने पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केलेली असतात। जर त्यांना आपण पोरक करू, त्यांचे मन दुखवू तर जे कार्य आपण हाती घेतले आहे ते फळास येणार नाही। महाराज येथे निक्षून सांगतात की झाड जीर्ण झाले असले तरीही त्याचा मोबदला दिल्याशिवाय घेऊ नये। असे हे आज्ञापत्र 1600च्या काळात दूरदृष्टीने विचार करून झाडे व रयतेविषयी कळकळीच्या भावनेने लिहिले गेले होते। शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असे कडक आदेश देणारा हा रयतेचा राजा जाणता राजा होता। अशातच शिवटेकडी अमरावती येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोरील पुरातन आज्ञापत्राच्या शिलालेखाची दुरावस्था झाली होती। दररोज येथे शहरातील अबालवृद्ध युवक युवती पर्यटक भेट देत असतात। सकाळ संध्याकाळ येथे मोठ्या संख्येने लोकांची व्यायाम योगासाठी गर्दी जमते, पण तरीही कोणाच्याही ही गोष्ट लक्षात येऊ नये ही मोठी खंत। अमरावतीच्याच काही युवकांना ही बाब लक्षात आली व त्यांनी मंगळवार दिनांक 14 जानेवारीला दुरुस्तीसाठी जमून कोणी नाही तर आपण करायचं या उक्तीने प्रेरित होऊन महाराजांच्या आशीर्वादाने दुरुस्ती घडून अमरावती शहरातील प्रज्वल टापरे, दुर्गेश गुरनुले, अमन पाल, प्रसाद माला या तरुणांनी आपल्या स्वखर्चाने तेथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र नव्या स्वरूपात रंग देऊन पूर्ण केले। विदर्भ न्यूज करिता अमरावती येथून उत्तम ब्राह्मणवाडे।